नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी. माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस. भारतात 24 तासात 11,692 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. देशभरात 66,170 रुग्णांवर उपचार सुरू. युक्रेनच्या नाटो प्रवेशामुळे सुरक्षेचा धोका लक्षात घेत रशियाचं विशेष लष्करी ऑपरेशन. नाटोमध्ये सामील होण्यापासून युक्रेनला रोखण्याचे रशियाचे प्रयत्न. अमेरिकेत 2024च्या निवडणुकांचे वारे. अध्यक्ष जो बायडन निवडणूक मोहिमेची पुढच्या आठवड्यात औपचारिक घोषणा करण्याचे संकेत. आणि उद्या रमजान ईद. खरेदीसाठी कराचीच्या बाजारपेठा गजबजल्या. आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी वेगवान स्वरूपात. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. युक्रेनमध्ये वायव्य वोलिन प्रांतात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. हे प्रकल्प दीर्घकालीन रोजगार आणि आर्थिक वाढीची हमी देतील, असं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं. झेलेन्स्कींनी व्हेनिलाला भेट दिल्यानंतर त्यांनी रात्रीच्या राष्ट्राला संबोधित केलं, तेव्हा ते बोलत होते. त्यांनी वोलिन भेटीत सीमारक्षकांचीही भेट घेतली. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी कालुगा प्रदेशात तैनात असलेल्या क्षेपणास्त्र रेजिमेंटला भेट दिली. रशियन स्ट्रॅटेजिक मिसाईल फोर्सेसचे कमांडर कर्नल जनरल सर्गेई काराकायेव यांनी नवीन यार्स मिसाईल सिस्टमसह रेजिमेंटला पुन्हा उपकरणं देण्याबाबत शोइगू यांना कळवलं असल्याचं रशियन सैन्यानं सांगितलं. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार शोइगूनं सायलो लॉन्चर आणि नवीन संरक्षण प्रणालीच्या रिमोट नियंत्रित लढाऊ मॉडेलची देखील तपासणी केली, जी संरक्षित सुविधांची सुरक्षितता विश्वसनीयरित्या सुनिश्चित करण्यास सक्षम आहे. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांनी उत्पादन प्रगतीची पाहणी करण्यासाठी कलुगा प्रदेशातील इलेक्ट्रॉनिक युद्ध उपकरणाच्या लष्करी कारखान्याला भेट दिली, असं रशियन सैन्यानं सांगितलं. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार उत्पादन लाईनचं आधुनिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा परिचय यामुळे कारखान्याचं उत्पादन प्रमाण लक्षणीय वाढले. यामुळे उत्पादनात आणखी वाढ होण्याची अपेक्षा असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय. असोसिएटेड प्रेसनं प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाइट फोटोमध्ये मंगळवारी दुपारनंतर खार्तूमच्या 2 भागात आग धुमसत असल्याचं दिसून आलं. जिल्ह्यातील मार्केट परिसरात ही आग लागली असून रस्त्यावरील बरीचशी दुकानं जळून खाक झाली आहेत. तसंच राजधानीमध्ये हॉस्पिटलजवळ सुद्धा एक मोठी आग लागली होती. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र देशात सुरू असलेल्या अंतर्गत युद्धामुळे बॉम्बस्फोट आणि हवाई हल्ल्यांद्वारे शहरातील अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचं सॅटेलाइट फोटोंद्वारे स्पष्ट होतंय. खार्तूममधील विद्यापीठातील 10 ते 12 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना 4 दिवसापासून विद्यापीठात अडकल्यानंतर सुदानी सैन्यानं मंगळवारी वाचवलं. सैन्यानं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शनिवार आणि रविवारपासून लढाई सुरू झाल्यापासून तिथे अडकलेली लोक विद्यापीठाच्या भिंतीवरून बाहेर पडताना दिसले. सुदानच्या सैन्यानं आत अडकलेल्या 89 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे. सुदानमधील शत्रुत्व संपवण्याबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गुरुवारी बैठक बोलावली. या व्हर्च्युअल बैठकीमध्ये आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष, अरब लीगचे महासचिव आणि IGADचे कार्यकारी सचिव आणि इतर संबंधित संस्था एकत्र आल्या. सुदानच्या लष्करानं गुरुवारी प्रतिस्पर्धी निमलष्करी दलाशी वाटाघाटी करण्यास नकार दिला. त्यांची केवळ शरणागती स्वीकारली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. मध्य खार्तूम आणि देशाच्या इतर भागात दोन्ही बाजूंनी संघर्ष सुरूच होता. युद्धविराम उधळून लावण्याची धमकी त्यांनी दिली आणि यामुळे हिंसाचारात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. या प्रचंड संघर्षामुळे देशाची वैद्यकीय व्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर आहे. अनेक रुग्णालये बंद झालेली आहेत. संध्याकाळी घोषित केलेल्या 24 तासांच्या युद्धविरामादरम्यान खार्तूमच्या राजधानीच्या काही भागात फक्त काही वेळ शांतता होती. याच वेळात अनेक दिवसांपासून घरांमध्ये अडकून पडलेले रहिवासी पळून गेले. तैवानच्या अध्यक्षा साई इंग वेन यांनी तैवानमधील अमेरिकन उद्योगांना आश्वासन दिलंय की त्यांचं सरकार चीनकडून चिथावणी देणार नाही आणि इंडो पॅसिफिकमध्ये शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या लोकशाही भागीदारांसोबत काम करत राहील. साई यांनी तैवानी सरकारच्या मदतीसाठी योग्य व्यावसायिक वातावरण उपलब्ध करून दिल्याबद्दल हसीन नियेन फॅनच्या वार्षिक अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इव्हेंटमध्ये ही प्रतिक्रिया दिली. तैवानमधील अमेरिकन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष लॉरा रोसेनबर्गर यांनी सांगितलं की 2023 हसीह नियेन फॅन इव्हेंट हा तैवानच्या इतिहासातील 800हून अधिक सहभागींसह सर्वात मोठा वार्षिक कार्यक्रम आहे. वी फर्मली बिलीव्ह दॅट US सपोर्ट्स फॉर तैवान, असं त्यांनी म्हटलं.
रिपब्लिकन फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटिस यांनी LGBTQ+ समुदायाला लक्ष्य केलं. राज्य मंत्रिमंडळानं बुधवारी डोंट से गे कायद्याच्या विस्ताराला मान्यता दिली आणि सभागृहानं लिंग संक्रमण उपचार स्नानगृह यावरील विधेयकं मंजूर केली. तर शिक्षण मंडळानं सर्व इयत्तांमध्ये लैंगिक अभिमुखता आणि लिंग ओळख याविषयीच्या वर्गातील सूचनांवर बंदी घालण्यास मान्यता दिली. या बंदीमुळे समीक्षकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. डेमोक्रॅटिक अध्यक्ष जो बायडन यांनी याला द्वेषपूर्ण म्हटलेलं आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी कराकस येथे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांची भेट घेतली. वित्त, ऊर्जा आणि कृषी यासारख्या विविध क्षेत्रातील द्विपक्षीय करारांचा आढावा त्यांनी घेतला. लाव्हरोव्ह यांनी व्हेनेझुएलाचे आपले समकक्ष यव्हान गिल यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही बैठक झाली. दोघांनी एकमेकांच्या देशाला सतत पाठिंबा देण्याचं वचन दिलं आणि वॉशिंग्टननं त्यांच्यावर लादलेल्या आर्थिक निर्बंधांचा निषेध केला. चीनसह रशिया व्हेनेझुएलाच्या सरकारचा बिनशर्त मित्र आहे. त्याच्या पाठिंब्यामुळे मादुरो यांच्यात पदच्युत करण्यासाठी अपंग आर्थिक निर्बंध टाळता आलेले आहेत. लॅटिन अमेरिकेच्या दौऱ्याचा भाग म्हणून लाव्हरोव्ह ब्राझील, क्युबा आणि निकाराग्वाला देखील भेट देणार आहेत. तुरुंगातून सुटलेल्या एका व्यक्तीनं त्याच्या पालकांसह 4 जणांना ठार मारलं आणि नंतर आंतरराज्यीय 295 क्रमांकावर वाहन चालकांवर गोळीबार केल्याची कबुली देखील दिली. यार्माऊथमधील महामार्गावरील बॉडाईन शहरातील घरावर गोळीबार झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जोसेफ इटनला विंडहॅममधील मेन करेक्शनल सेंटरमधून सोडण्यात आलं होतं आणि त्यानं तुरुंगातून सुटून पुन्हा गोळीबार केला. इटनला आज गुरुवारी प्राथमिक न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. कंबोडियाचे लष्कर प्रमुख हुन मानेट यांनी क्युबन नॅशनल असेंब्लीनं राष्ट्राध्यक्ष म्हणून मिओगेल डियाज कॅनेल यांनी नवीन 5 वर्षांच्या कालावधीसाठी घोषणा केली. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष एस्टेबान लासो हे क्युबन कम्युनिस्ट पक्षाचे सचिव म्हणून काम करतायत आणि माजी अध्यक्ष राउल कॅस्ट्रो या अधिवेशनादरम्यान उपस्थित होते. या अधिवेशनात प्रेसला प्रवेश नव्हता. संसदेची स्थापना आणि नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये सुरू झालेली होती आणि ती काहीशी गुंतागुंतीची होती. क्युबाला अमेरिकेच्या कठोर निर्बंधांचा सामना करावा लागत असल्यानं डियाज कॅनेलनं अन्न, औषध आणि ऊर्जेच्या राष्ट्रीय टंचाईचा सामना केला पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे. तसंच US आणि इतरत्र स्थलांतरांचा विक्रमी दर असल्यानं क्युबा बेटाच्या नागरिकांनी देखील असंतोष व्यक्त केलाय. अमेरिकेमध्ये निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन पुढच्या आठवड्यात 2024च्या निवडणूक मोहिमेची औपचारिक घोषणा करणार आहेत. दुसऱ्या टर्मसाठी निवडणूक लढवण्याचा बायडन यांचा मानस आहे. 2020च्या निवडणुकीच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी प्रसिद्ध होऊ शकणाऱ्या व्हिडिओवर बायडन यांची टीम काम करते, ज्यामुळे त्यांच्या अधिकृत घोषणेला विलंब होऊ शकतो अशीही शक्यता आहे. डेमोक्रॅटिक पक्षात त्यांच्या वयानुसार त्यांच्या फिटनेसबद्दल वादविवाद सुरू आहेत. ते आता 80 वर्षांचे आहेत आणि अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत. ते जिंकले तर दुसरा कार्यकाळ संपताना ते 86 वर्षांचे असतील. टेक्सासमध्ये जन्मलेल्या प्रिन्सेस रीटा जेनरेट बोनकॉम्पनी लुडोविसी यांनी रोममधील एका ऐतिहासिक विलामधून वारसा हक्काच्या वादानंतर तिच्या 4 यॅपिंग बिचॉन कुत्र्यांना गुरुवारी टॅक्सीमध्ये नेलं. वारसा हक्काला घेऊन गेल्या काही दिवसांपासून हा वाद न्यायालयामध्ये पोहोचला होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार बेदखल करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी काराबिनेरी पोलीस पोहोचले आणि त्यानंतर प्रिन्सेसच्या घराला दुसरं कुलूप लावण्यात आलं. अलीकडे रोमच्या मध्यभागी असलेल्या त्यांच्या प्रसिद्ध विलाच्या वारसा विवादामुळे आणि कोर्टानं दिलेल्या लिलावामुळे त्यांनी अधिक लक्ष वेधलं. ऑस्टिन बर्गस्ट्रॉम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ऑस्ट्रिन ट्रॅव्हिस काउंटी EMS येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं की केव्हीओनुसार ग्राउंड सर्व्हिस वाहनानं जेट ब्रिजला धडक दिल्यानं गुरुवारी दुपारी विमानतळाच्या एका गेटवर अमेरिकन एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. विमानतळाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की ही घटना गेट 24 वर घडलेली आहे आणि हा अपघाती मृत्यू असल्याचं सांगितलं जातंय. भारतात गेल्या 24 तासात 11,692 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. तर देशभरात 66,170 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका दिवसात 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानं कोरोना बळींची संख्या वाढून 5,31,258 इतकी झाली आहे. US नियामकांनी मंगळवारी वृद्ध, प्रौढ आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी आणखी एक कोविड-19 बूस्टर डोस मिळणार, जेणेकरून ते या वसंत ऋतूमध्ये संरक्षण वाढवू शकतील. इतर प्रत्येकासाठी कोरोना व्हायरस लसीकरण सुलभ करण्यासाठी पावलं उचलत असताना अन्न आणि औषध प्रशासनानं म्हटलंय की 65 किंवा त्याहून अधिक वयाचे कोणीही ओमिक्रॉन स्ट्रेनला लक्ष्य करणाऱ्या तथाकथित बायव्हॅलेंट लसीच्या त्यांच्या पहिल्या डोसला किमान 4 महिने झाले असतील तर ते दुसरा डोस घेऊ शकतात.
येमेनची राजधानी सनामध्ये बुधवारी उशिरा रमजान महिन्यात आर्थिक मदत वितरित करण्याच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली होती। यात किमान 78 जण ठार झाले आणि किमान 73 जखमी झाल्याचं साक्षीदार आणि हौथी बंडखोर अधिकाऱ्यांनी सांगितलं। गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात सशस्त्र हौथींनी हवेमध्ये गोळीबार केला, उघडपणे विजेच्या तारेवर प्रहार केला आणि त्याचा स्फोट झाल्याचं अब्देल रहमान अहमद आणि याहिया मोहसेन या दोन साक्षीदारांनी सांगितलं। त्यामुळे एक घबराट पसरली आणि चेंगराचेंगरी सुरू झाल्याचं ते म्हटले। सोशल मीडियावर पोस्ट केलेले व्हिडिओ आणि घटनास्थळी जाऊन तपास अधिकारी परिसराची तपासणी करतायत। कराचीच्या बाजारपेठा गजबजलेल्या आहेत, कारण ईद अल फित्रच्या तयारीसाठी दुकानात खरेदीदारांची गर्दी होते। या आठवड्याच्या शेवटी रमजानची 3 दिवसांची सुट्टी आली आहे, मात्र महागाईचं सावट या रमजानच्या खरेदीवर पाहायला मिळते। महागाईमुळे लोकांची खरेदी दरवर्षीच्या तुलनेनं कमी झाली आहे। मोजमा म्हणाल्यात की किमती खूप वाढल्यात आणि इतर ठिकाणी दुकानदार दुप्पट किमतींनी वस्तूंची विक्री करतायत। पाकिस्तानमध्ये रुपयाच्या मूल्यात झपाट्यानं होत असलेल्या घसरणीमुळे जवळपास सर्वच वस्तूंच्या किमती झपाट्यानं वाढल्यात। व्हॅटिकननं बुधवारी सेंट पीटर बॅसिलिकामध्ये एका नवीन कला आणि हस्तकला संग्रहालयाचं उद्घाटन केलं, जे शतके जुन्या कलेचं जतन करतात आणि दगडमाती, सुतार आणि कारागिरांना जगातील सर्वात मोठ्या कॅथलिक चर्चमधील खजिन्यांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षण दिलं। अकादमीतील पहिले 20 विद्यार्थी 6 महिन्यांच्या विनावेतन इंटर्नशिपमध्ये असताना हा समारंभ आयोजित करण्यात आला होता। ते लेक्चर्सला हजेरी लावतात, हँड्स ऑन वर्कशॉपमध्ये भाग घेतात आणि बॅसिलिकाच्या प्रसिद्ध स्ट्रॅम्पिस ट्रिनीच्या मार्गदर्शनाखाली विविध व्यवसाय आणि तांत्रिक कौशल्य शिकतात, जे इमारतीची देखभाल करणाऱ्या कामगारांचीच एक ज्युनियर टीम आहे। रिचर्ड मॅडन, प्रियंका चोप्रा जोनस, स्टॅनले टूसी, लेस्ली मॅनविल आणि रुसो बंधू मंगळवारी 18 एप्रिल रोजी लंडनमध्ये आगामी स्पाय थ्रिलरच्या प्रीमियरसाठी रेड कार्पेटवर उपस्थित होते। मॅडन म्हणाले की थिएटर रॉयल ड्रुरी लेन हे ठिकाण लंडनमधील सर्वात सुंदर चित्रपटगृहांपैकी एक आहे आणि तिथे येण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतो। आम्हाला इथे कार्यक्रम पाहायला खरंच आवडतं, आम्ही त्याबद्दल खूप उत्सुक आहोत। जेव्हा तुम्ही तुमचं काम प्रेक्षकांसोबत शेअर करता त्याचा उत्साह वेगळाच असतो। यावेळेस सहदिग्दर्शक आणि सहकार्यकारी निर्माता जो रुसो आणि त्यांचा भाऊ अँथनी सह उपस्थित होते। महाकाव्य मालिकेत सिटाडेल एक स्वतंत्र जागतिक गुप्तचर एजन्सी आहे, जी जगाची सुरक्षा राखते। मॅन्टिकोच्या कार्यकर्त्यांद्वारे ती एजन्सी नष्ट केली जाते। दरम्यान एक शक्तिशाली सिंडिकेट जगाला वाईट प्रवृत्तीपासून बचाव करत असल्याचं चित्रित करण्यात आलेलं आहे। वुडी हॅरिल्सन, जस्टिन थेरॉक्स आणि लीना हेडली त्यांच्या नवीन HBO मालिकेच्या व्हाईट हाऊस प्लंबरच्या प्रीमियरसाठी रेड कार्पेटवर आले होते। सिनेमात निक्सनच्या राजकीय कारकिर्दीवर भाष्य करण्यात आलेलं आहे आणि वॉटरगेट मास्टरमाइंड ई हार्वर्ड हंट आणि जी गार्डन लिडी म्हणजे जस्टिन थेरॉक्स यांनी अध्यक्षपद कसं पाडलं यावर कथानक आहे। दरम्यान व्हाईट हाऊस प्लंबर हे ऑपरेशनचं गुप्त नाव होतं आणि याविषयी हॅरिसन पत्रकारांशी बोलत होते। दरम्यान थेरॉक्स म्हणाले की या संपूर्ण घोटाळ्याबद्दल अमेरिकेला अजूनही आकर्षण आणि कमालीची उत्सुकता आहे। फू फायटर्सनं जाहीर केलंय की एक नवीन अल्बमवर काम सुरू असून लवकरच तो रिलीज केला जाणार आहे। बँडचा ड्रमर टेलर हॉकिन्स यांच्या मृत्यूनंतरचा हा पहिलाच अल्बम आहे। रॉकर्सनं बुधवारी एका निवेदनात म्हटलंय की आगामी 10 ट्रॅक बट हिअर वी आर हा गेल्या वर्षभरात फू फायटर्सनं सहन केलेल्या प्रत्येक गोष्टीचा प्रामाणिक आणि भावनिकदृष्ट्या प्रतिसाद असेल। नवीन अल्बम 2 जून रोजी रिलीज होईल आणि ग्रेग कर्स्टिन आणि फू फायटर्स यांनी त्याची निर्मिती केली आहे। अभिनेता कॉमिक मार्टिन लॉरेन्स यांना गुरुवारी लॉस एंजलसमध्ये हॉलिवूड वॉक ऑफ फेम मध्ये एक स्टार प्रदान करण्यात आलेला आहे। HBOवर डेफ कॉमेडी जॅमचे होस्ट म्हणून लॉरेन्स यांनी बर्नी मॅक, डेव्ह चॅपेल आणि क्रिस टकर यांच्यासारख्या यशस्वी विनोदी कलाकारांना एक्सपोजर मिळवून दिलं। त्यानंतर त्यानं फॉक्सवरील मार्टिन नावाच्या त्यांच्या स्वतःच्या शोमध्ये स्टार करण्यासाठी टॅप करण्यात आलं, जे 5 सीझन चाललं। लॉरेन्स यांना वॉक ऑफ फेम मध्ये लिन विटफिल्ड, ट्रेसी मॉर्गन आणि स्टीव्ह हार्वे यांच्यासह अतिथी स्पीकर्ससह 2753वा स्टार मिळाला। रेचल ली कुक क्वीन ट्रक 17 राज्यातील अटॉर्नी जनरलनी गुरुवारी फेडरल सरकारला लाखो किया आणि ह्युंदाय कार मॉडेल परत मागवण्याची विनंती केली, कारण सोशल मीडिया चॅलेंजमुळे या कारची चोरीची प्रकरणं वाढली असून त्या चोरणं देखील खूप सोपं झालंय। व्हायरल सोशल मीडिया चॅलेंजमुळे चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। US मध्ये गेल्या दशकात विकल्या गेलेल्या काही किया आणि ह्युंदाय कारमध्ये इंजिन इमोबिलायझर्स नाहीयेत आणि एक साधन जे असल्याशिवाय इंजिन सुरू होण्यापासून रोखता येतं ते या कारमध्ये देखील नाहीये आणि
ही बहुतेक कारसाठी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत जी चोरांना कार जम्प देत स्टार्ट करण्यापासून किंवा चावी न वापरता सुरू करण्यापासून रोखतं. सोशल मीडियावरील टिकटॉकवर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये दाखवलंय की लोक फक्त एक स्क्रू ड्रायव्हर आणि USB केबल वापरून किया आणि ह्युंदाय मॉडेल कसं पटकन सुरू करता येतात. कॅलिफोर्नियाच्या अटॉर्नी जनरलच्या कार्यालयानुसार लॉस एंजेलिसमध्ये 2022 मध्ये ह्युंदाय आणि किया कारच्या चोरीमध्ये सुमारे 85% वाढ झाली आहे. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.